संपूर्ण हॉटेल पाहुण्यांनी भरलेले होते, ज्यात सर्व प्रतिष्ठित लोक आणि समाजातील उच्च वर्गातील लोक एकत्र आले होते. संगीताची सूर हवेत मिसळत होते आणि लोक हसत खेळत एकमेकांशी बोलत होते. पण अभिनव, जो नेहमी पार्टीचा केंद्रबिंदू असे, आज एका कोपऱ्यात शांत उभा होता आणि खोल विचारात बुडला होता. त्याच्या डोळ्यामध्ये वेदना आणि अस्वस्थता स्पष्टपणे दिसत होती. त्याच्या शरीराला थकवा जाणवत होता. तो अनेक दिवसांपासून आजारी होता. त्याची पत्नी शीला त्याला पाहून हळुवारपणे म्हणाली, "तुमचं आरोग्य ठीक आहे ना?" तिच्या आवाजात काळजी होती. अभिनवला पत्नीला त्रास द्यायचा नव्हता, म्हणून त्याने आपली अस्वस्थता लपवत म्हटले, "हो, मी ठीक आहे." त्याचवेळी अभिनवची आई सुमती तिथे आली आणि म्हणाली, "अभिनव, तुझी तब्येत ठीक नाही, त्यामुळे तू पार्टीचं वातावरण खराब करू नकोस. तू तुझ्या पत्नीसोबत घरी जा." हे ऐकून अभिनव थोडा चकित झाला. शीलाही आश्चर्याने सासूच्या चेहऱ्याकडे बघत होती. सुमती इतर पाहुण्यांकडे हसत घरात पुढे निघून गेली आणि अभिनवच्या मनात वेदनेची लाट उसळली की आईला माझी काडी मात्र काळजी नाही का. तो शांतपणे पत्नीसोबत घरी परतला. आता तो पाहत होता की आईचं वर्तन त्याच्या पत्नीप्रती हळूहळू कठोर होत चाललं होतं आणि ही गोष्ट त्याच्या मनात खटकत होती. गेल्या काही महिन्यांपासून अभिनवच्या आरोग्यात सतत घसरण होत होती. डॉक्टर, औषधे आणि हॉस्पिटलच्या फेऱ्या करत करत तो अस्वस्थ झाला होता. याचप्रमाणे सासूची कठोरता आणि पतीची वाढत्या आजारपणामुळे शीलाचं जीवन असह्य झालं होतं. घराचं वातावरण विचित्र होत चाललं होतं. समंजसपणा आणि प्रेमाच्या बदल्यात आता फक्त सासूचे आदेश आणि एक विचित्र ताण व्यापून राहिला होता. अभिनवचा आजार वाढत चालला होता. यावेळी डॉक्टरांनी त्याला सांगितले की त्याला कॅन्सर झालाय आणि उपचार खूप महाग आहेत. हे ऐकून सुमतीला धक्का बसला. ती सुनेला टोमणे मारू लागली, "ज्या दिवसापासून तू या घरात आलीस त्या दिवसापासून सगळं उलट होते. पूर्वी माझा मुलगा कमवत होता आणि आता आजारी पडलाय." शीला स्तब्ध राहिली आणि विचार करू लागली की हे सगळं माझ्यामुळे कसं होऊ शकतं. मी या सगळ्या गोष्टींनी आनंदी आहे का. तिच्या डोळ्यात अश्रू वाहू लागले. तेव्हा सासू म्हणाली, "आता रडून नकारात्मकता फैलावू नकोस." शीला रोज सकाळी उठून स्वयंपाक करायची, घराची साफसफाई करायची आणि नंतर अभिनवची काळजी घ्यायची. पण आता सासूने बाहेरून दूध, भाजी आणणं, वीज बिल भरणं अशा सर्व कामाची जबाबदारी तिच्यावर टाकली होती. ती म्हणायची, "तुझा नवरा काही काम करत नाही, म्हणून तुला दुप्पट जबाबदारी उचलावी लागेल." तर तिनं आपल्या धाकट्या मुलाला काही काम करायला सांगितलं नव्हतं. तसेच तिच्या पतीने बराच पैसा सोडून गेला होता, त्यामुळे ती आरामात घर चालू शकत होती. पण तरीही ती अभिनवच्या पत्नीला सुनवायला लागली, "तुझा नवरा कमवत नाही म्हणून जरा कमी खा, सामान योग्य रीतीने भर." प्रत्येक वेळी टोमणे ऐकत ऐकत शीलाची हिंमत संपत चालली होती. कधी ती स्वयंपाकघरातील डबे तपसायची, कधी वीज बिलावर बोट ठेवायची आणि वारंवार तीच गोष्ट पुन्हा सांगायची, "मुलगा कमवत नाही म्हणून या सगळ्या गोष्टींचा विचार करावाच लागतो ना." एका महिन्यानंतर डॉक्टरांनी अभिनवची काही नवीन चाचण्या लिहून दिल्या आणि 2-3 औषधं बदलली. क्लिनिकची फी, औषधांचा खर्च आणि चाचण्या यांची किंमत ऐकून शीला भीतीने स्तब्ध राहिली. कारण तिला माहीत होतं की आता तिची सासू तिच्यावर आणखीन रागवेल. घरी पोचल्यावर सासूचा चेहरा आणखी कठोर झाला होता. ती म्हणाली, "आजकाल डॉक्टर किती लुटतात. फी आणि औषधं मिळून 10,000 रुपयांचं बिल केलंय, म्हणून आज मी औषधं घेतली नाहीत. आम्ही इतके श्रीमंत नाही. अभिनव, तू एक काम कर, सरकारी हॉस्पिटलमध्ये तुझा उपचार करून घे. तिथे विनामूल्य उपचार होतात." यावर शीला हळुवारपणे म्हणाली, "पण सासूबाई, तिथे खूप रांगा लागतात आणि अभिनवचं आरोग्य इतकं खराब आहे." तेव्हा सासू म्हणाली, "मग मी जन्मभराची जबाबदारी घेतली आहे का. इतके पैसे माझ्याकडे नाहीत." आजच सुमतीच्या धाकट्या मुलानं रोहितनं सांगितलं, "आई, मला एका खाजगी कंपनीत नोकरी मिळाली आहे." हे ऐकताच सुमती आनंदित झाली. तिनं त्याला मायेनं मिठीत घेतलं आणि म्हणाली, "वा, आता माझा रोहित कमवेल, मग सगळं ठीक होईल. हाच माझ्या वृद्ध काळाचा आधार आहे." ती अभिनव आणि शीलाकडे बोलत होती. अभिनवचं डोकं खाली झालं, कारण आता आईच्या शब्दांनी तो स्वतःला ओझं वाटू लागला होता. शीला अभिनवला घेऊन सरकारी हॉस्पिटलमध्ये गेली आणि तिथे त्याचा उपचार सुरू झाले. इकडे रोहितला खूप गर्व झाला होता की तो कमावतोय. एका महिन्यानंतर जेव्हा त्याला पगार मिळाला तेव्हा त्यानं आईला सांगितलं, "आई, मी दादा वहिनींसाठी इतकं कष्ट करत नाही. ते माझा पगार फुकट खाणार का. माझा इतका पगार नाही की मी संपूर्ण घर चालवू शकेल." सुमतीबाईंनी खोल श्वास घेत म्हटलं, "मला माहीत आहे बेटा, इतक्या महिन्यांपासून मी त्याचं ओझं उचलत आहे. तुझी बहिणी कुठल्याच कामाची नाही की जाऊन कमावू शकेल.
तुलाही जगण्याचा हक्क आहे. दादा वहिनीचं ओझं मी तुझ्यावर टाकणार नाही. मी सगळं पाहीन. घराचं वातावरण आणखी तणावपूर्ण होत चाललं होतं. सासू आता प्रत्येक लहान गोष्टीवर सुनेला टोमणे द्यायची, खर्चाचा हिशेब विचारायची आणि रोहित समोरही तिचा अपमान करायची. एके दिवशी शीला पतीसाठी दूध घेऊन जात होती, तेव्हा सासू म्हणाली, सुनबाई, दुधात पाणी मिसळ, इतकं दूध तुमच्यासाठी येत नाही. शीला म्हणाली, सासूबाई, आजारी माणसाला शुद्ध दूध लागतं, जेणेकरून त्यांची शारीरिक कमजोरी दूर होईल. सासू रागाने म्हणाली, तू मला शिकवणार का? इतके वर्ष मी घर चालवते, आता तू येऊन राज्य करणार? हे तुझं घर आहे का? तिनं शीलाच्या डोळ्यात डोळे घालून म्हटलं, सुनबाई, मी पाहते आहे तुझा स्वभाव दिवसेंदिवस बिघडत चाललाय. तुला घर चालवता येत नाही. यापेक्षा चांगलं तुम्ही दोघं आता हे घर सोडून जा. घरात एकदम गंभीर शांतता पसरली. अभिनव खोलीच्या दारात उभा राहिला होता. तो कदाचित अजून खालाला होता, पण त्याच्या डोळ्यातही आता राग दिसत होता. तो हळुवारपणे म्हणाला, आई, हे माझं घर नाही का? मी कुठेही जाणार नाही. तेव्हा ती रागाने म्हणाली, मी तुमच्याशी विनंती करत नाही, आदेश देत आहे. तुम्ही हे घर सोडून जा. तुझी पत्नी या घरात राहण्या योग्य नाही आणि तुझी सेवा कोणीही करू शकत नाही, म्हणून तू तुझ्या पत्नीसोबत घर सोडून जा. अभिनवचा आवाज कापत होता. ठीक आहे आई, आम्ही घर सोडून जाऊ, पण एक दिवस तुला आमची गरज भासेल तेव्हा तुला आठवेल की तुझी सून किती सेवा करत होती, तुझा किती आदर करत होती. बोलताना त्याचा आवाज खचला होता. शीलाने अभिनवच्या शब्दानंतर चुपचाप आपली थोडीफार वस्तू गोळा केल्या आणि बॅग घेऊन पतीसोबत निघण्याच्या तयारीला लागली. तेवढ्यात तिला एकदम काहीतरी आठवलं. ती मागे वळली आणि हळूच म्हणाली, सासूबाई, माझे दागिने कुठे आहेत? किमान ते तरी मला परत द्या. ते माझ्या माहेरचे होते, आईनं दिलेले होते. तिची सासू व्यंगाने हसत म्हणाली, कोणत्या दागिन्याचं बोलतेस तू? तुझे दागिने विकूनच मी अनेक दिवस तुझ्या पतीचा उपचार करून घेतला होता. आता माझ्याकडे तुम्हाला पोसण्यासाठी काही उरलेलं नाही. तुमच्यात इतकं प्रेम आहे ना, मग जा आता स्वतःच्या पायावर उभे राहा. असं म्हणतात, जर पती चांगला असेल तर वनवासही सहज संपतो. शीला आश्चर्यचकित होऊन म्हणाली, पण सासूबाई, तुम्ही मला विचारलं सुद्धा नाहीत. तेव्हा सासूबाई म्हणाली, मी तुला काय विचारणार? जेव्हा घरात पुरुष आजारी पडला असेल आणि खर्च डोक्यावर चढला असेल, तेव्हा दागिन्यांचा मोह पाहून मी तुझ्याकडे परवानगी मागायला कशी येणार? शीलाच्या डोळ्यात अश्रू होते. ती भरलेल्या कंठाने म्हणाली, सासूबाई, तुम्ही फक्त माझे दागिनेच विकलेच असं नाही, तर माझा विश्वासही तोडलात. अभिनव आईच्या चेहऱ्याकडे पाहून स्तब्ध राहिला होता, पण तो पत्नीचा हात धरून घराबाहेर पडला. शीला आणि अभिनवचे काही मित्रांच्या मदतीने भाड्याने एक छोटीशी खोली घेतली होती. एका अरुंद गल्लीत, ओल्या भिंती आणि तुटलेल्या खिडक्यांच्या मध्ये त्यांनी नवीन जीवन सुरू केलं. शीलाने आपल्या माहेरहून मदत मागितली आणि एका वकिलाशी संपर्क साधला. तिने आपल्या लग्नाची कागदपत्रे, माहेरकडून मिळालेल्या दागिन्यांची यादी आणि सासूने केलेल्या मानसिक छळाबद्दल माहिती दिली आणि म्हटलं, मला फक्त माझा हक्क हवा आहे. काही आठवड्यातच कोर्टात केस दाखल झाली. तिची सासू आणि रोहित यांना विजेचा धक्का बसल्यासारखं झालं. सुमती आश्चर्यचकित झाली की सून आम्हाला कोर्टात ओढणार. पण शीला आता आपल्यावर अन्याय होऊ द्यायला तयार नव्हती. न्यायालयाने शीलाच्या बाजूने निर्णय दिला. पतीच्या हिश्श्याची मालमत्ता तिला मिळाली आणि दागिन्यांच्या आर्थिक नुकसान भरपाईचा निर्णयही झाला. शीलाने पुन्हा खासगी रुग्णालयात पतीचे उपचार सुरू केले. तिने एक छोटं बुटीकही उघडलं होतं. आता ती ऑनलाईन ऑर्डर्सही स्वीकारू लागली होती. तिच्या डिझाईन्समध्ये तो अनुभव होता जो तिच्या संघर्षांनी तिला शिकवला होता. तिच्या परिश्रमात ती आग होती जी अपमानाने पेटवली गेली होती. काही महिन्यांतच अभिनवच्या आरोग्यात सुधारणा होऊ लागली आणि तोही पत्नीबरोबर काम करू लागला होता. दोघांनी मिळून खूप मेहनत केली. 2 वर्षातच अभिनवला त्या गंभीर आजारापासून मुक्ती मिळाली. दोघांनी एक छोटंसं आणि प्रेमाचे घर बनवलं. त्यांच्या जीवनात आता ना पैशाची कमतरता होती ना प्रेमाची. तिकडे सुमतीला वृद्धापकाळात गंभीर आजाराने ग्रासलं होतं. ती हळूहळू सतत थकलेली दिसू लागली. डॉक्टरांनी तिला सांगितलं की तिचा आजार आता गंभीर झालाय आणि तिच्याकडे फारसा वेळ शिल्लक नाही. रोहितचंही लग्न झालं होतं आणि तो आपल्या पत्नीबरोबर व्यस्त राहू लागला होता. एके दिवशी सुमतीनं त्याला जवळ बोलावलं आणि म्हटलं, माझं आरोग्य ठीक नाहीये, मला डॉक्टरांकडे ने. तेव्हा रोहितने रागाने म्हटले, माझ्याकडे वेळ नाही. तुझा उपचार सरकारी हॉस्पिटलमध्येच होईल आणि जर तुझी इच्छा असेल तर तू वृद्धाश्रमात जाऊ शकतेस. तुझी सेवा करण्यासाठी इथे कोणालाही वेळ नाहीये. सुमतीच्या डोळ्यात रागाबरोबर आश्चर्यही होतं. ती
ती विस्मयाने म्हटली, मला वृद्धाश्रमात पाठवणार? रोहित निर्लज्जपणे म्हणाला, जेव्हा दादा आजारी होता तेव्हा तू त्याची जबाबदारी घेतलीस का? तू त्याला घराबाहेर काढलंस, मग मी तुझी जबाबदारी का घेऊ? रोहितची पत्नी म्हणाली, ही दिवसभर घरात पडून असते, घाण करते, तिला वृद्धाश्रमात सोडा. दुसऱ्या दिवशीच तो तिला वृद्धाश्रमात सोडण्यासाठी निघाला. ती संपूर्ण प्रवासात रडत होती आणि म्हणत होती, माझ्या जीवनाच्या शेवटच्या दिवसात मला माझ्या घरी राहू दे. पण मुलाने तिचं एकही ऐकलं नाही. वृद्धाश्रमात पोचल्यावर सुमतीला जाणवलं की आपण आयुष्यात ज्या चुका केल्या त्यांचाच परिणाम आता भोगत आहोत. अखेर 2 महिन्यांच्या आतच वृद्धाश्रमात तडफडत तिने अंतिम श्वास घेतला होता. अंतिम क्षणी तिच्या मनात खूप पश्चाताप होता की तिने आपल्या मोठ्या मुलाच्या कुटुंबाबरोबर चुकीची वागणूक केली होती. कदाचित त्याचीच तिला शिक्षा भोगावी लागली. मित्रांनो, आपण कधीही नात्यांचं महत्त्व दुर्लक्षित करू नये, कारण जेव्हा काळाचे चक्र फिरतं तेव्हा अंतिम वेळी एकटेपणा आणि पश्चातापच साथ देतात. माणसाचं वर्तन आणि अहंकारच त्याला अशा स्थितीत नेतात जिथे त्याला आपल्या चुका समजायला वेळ मिळतो, पण तेव्हा खूप उशीर झालेला असतो. आशा आहे की तुम्हाला ही कथा आवडली असेल. अशाच नवीन कथा ऐकण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.